अमेरिकेनं इराणवर सलग 7व्या दिवशी 7व्या रात्री लष्करी हल्ले केलेत। या मोहिमेमध्ये इराणच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं। त्याचबरोबर लष्करी रसद पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा, भूमिगत शस्त्रास्त्र साठे आणि नौदलाची लष्करी क्षमता यांनाही लक्ष्य केलं गेलं। या हल्ल्यांमध्ये लढाऊ विमानं, ड्रोन आणि युद्धनौकांचा वापर केला गेला। आपण पाहतोय की आता चाबहारवर सुद्धा हल्ला झालेला आहे। पुन्हा युद्धाचा भडका उडलेला आहे। या ठिकाणी अनेक तळांवर खरं तर इराणच्या बंदरांवर हल्ले केले आणि त्यात चाबहार बंदराचाही समावेश आहे, जे भारताने डेव्हलप केलं होतं। आता इराणनं अमेरिकेच्या नौसैनिक जहाजावरही हल्ला केलाय। इराणनं जहाजावर क्षेपणास्त्र डागलंय आणि हल्ला केलाय। उत्तर हिंद महासागरामध्ये हा हल्ला केलेला आहे। महासागरात हल्ला केलेला आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा काही अमेरिकेची तळं होती आणि इथंच आता हल्ला झालेला आहे। इराण सुद्धा जोरदार प्रतिसाद देताना दिसतोय, आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जॉर्डननं इराणची 8 क्षेपणास्त्र आता पाडलेली आहेत आणि त्याचबरोबर तेहरानमध्ये आता शवपेटीत सुद्धा आपण पाहू शकतोय तेहरान सुद्धा पेटलेला आहे। अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय इराणनं कुवैतवर हल्ले सुरूच ठेवलेले आहेत। इराणनं कुवैतवर क्षेपणास्त्र डागलंय आणि ड्रोननं हल्ले केलेत। दरम्यान हे सगळे हवाई हल्ले रोखल्याचा दावा कुवैत लष्करानं केलेला आहे। कुवैतनं आता आपण सगळे हल्ले परतावून लावलेले आहेत असंही म्हटलेलं आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध असलेला संघर्ष आता अत्यंत विनाशकारी वळणावर येऊन ठेपलाय। इराणी प्रसार माध्यमं आणि इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या म्हणण्यानुसार इराणनं बुशेर शहराच्या आकाशातनं उड्डाण करणाऱ्या अमेरिकेच्या MQ-9 रिपर या ड्रोनला पाडलंय। सुमारे 34 दशलक्ष डॉलर्स किंमत असलेले हे ड्रोन अवघ्या काही क्षणात नष्ट केले गेले, असा दावा आता इराणी प्रसार माध्यमांनीही केलेला आहे। रशियाची राजधानी मॉस्कोवर आता युक्रेननं ड्रोन हल्ला केलाय आणि या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। सर्वत्र आगीच्या उंच ज्वाळा आहेत, काळ्या धुराचे ढग आहेत, धुराचे प्रचंड लोट उसळत आहेत। या व्हिज्युअल्स मध्ये आपण हे लोट पाहू शकतो। आग आटोक्यात आणण्यासाठी आता अग्निशमन दल आणि आकाशातनं पाणी फवारणी करणारी हेलिकॉप्टर्स यांच्याद्वारे शर्थीचे प्रयत्न होत आहेत। रूस की राजधानी मॉस्को में आता आपण पाहतोय की इथं सुद्धा जोरदार हल्ला केलेला आहे।